गृहमंत्री अमित शहा अधिवेशन कालावधीत सभागृहात आलेच नाहीत. शहा घाबरले हे यावरनं सिद्ध होतंय असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करत म्हटलंय. अमित शहाना गेली 20 दिवस संसदेचा सामना करता आला नाही. ते संसदेत येऊन आपल्या कार्यालयात बसायचे पण सभागृहात येत नव्हते. इतकी त्यांना दहशत बसलेली आहे काँग्रेस पक्षाची आणि या आंदोलनाची. त्यामुळे आता मला वाटतं याच्या घटका भरलेल्या आहेत. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द मोदी गव्हर्नमेंट. मला वाटतं एकाच पक्षाचे अनेक नेते निराशेतनं अशा प्रकारचे अत्यंत खेदजनक वक्तव्य करत आहेत. मला वाटतं त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांच्या या वक्तव्यातनं बाहेर दिसून येत आहे. त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे की आपण थोडं आत्मचिंतन करावं, शांतपणे आपण कुठे चुकलो आहे आणि लोकांचा विश्वास कसा गमावला आहे यावरती विचार केलं तर कदाचित इतर नेत्यांवर, इतर पक्षातील नेत्यांवर बिनबुडाचे आपल्याला खालच्या पातळीला जाऊन अशा प्रकारचे कॉमेंट्स करायला लागणार नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच अनुषंगानं आरपीआयकडनं दशकपूर्ती सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सोहळ्याला अनेक महत्वाच्या मोठ्या राजकीय नेते मंडळींची उपस्थिती होती. या सर्व राजकीय नेते मंडळींनी रामदास आठवले यांचं तोंड भरून कौतुक केलंय. यांची एक वेगळी शैली आहे बोलण्याची. त्यातून जे काही सांगायचं ते नेमकं सांगायचं आहे, पण लोकांना आनंद वाटेल अशा शब्दात सांगायचं. संसद में आवाज भी है, अंदाज भी है. संसद में आवाज भी है, अंदाज भी है. शेरो शायरी में उनका अपना राज भी है. दिल में समाज के लिए दर्द और जुबान पर बात है. रामदास आठवले साहेब, आपकी यही तो खास बात है. राजकारणामध्ये आठवले साहेबांइतका लोकप्रिय नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर दुसरा कोण नसेल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि आंबेडकर चळवळ म्हटली की आठवले साहेब हे नाव आज या ठिकाणी महाराष्ट्राला नव्हे देशाला त्या ठिकाणी माहीत आहे. या ठिकाणी सलग 10 वर्ष मंत्रिपदाचा कार्यकाल, त्यापूर्वी या राज्यामध्ये मंत्री म्हणून केलेलं काम, लोकसभा असेल राज्यसभा असेल त्या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही देशवासियांनी त्या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढची एक महत्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत. गणेशोत्सवातील एक मोठं विघ्न टळलेलं आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन हे करता येऊ शकणार आहे. 1 ते 6 फुटांच्या पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करता येऊ शकणार आहे. तर 6 फुटांहून अधिक मोठ्या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करता येऊ शकणार आहे. गणेश भक्त, मूर्तिकार, कामगार, गणेशोत्सव मंडळं यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले गेले. गणेश मूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षी 2025 मध्ये कोर्टानं दिलेल्या निवाड्याप्रमाणे यंदाही विसर्जन करता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांना, मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळालाय. याबद्दल कोर्टासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांचे अखिल सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं आभार मानलेत. पीओपी मूर्तीच्या विसर्जनाच्या बाबतीत कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीनंतर आज कोर्टानं निकाल राखून ठेवताना याही वर्षी 2025 प्रमाणेच म्हणजेच 1 ते 6 फुटांच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात, तर त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार असल्याचं सांगितलेलं आहे. यानंतरची एक बातमी वर्ध्यातली आहे. विद्यार्थ्यांना बूट मिळालेच नाहीत असं आता उघडकीला आलेलं आहे. कुरझडी जामठा झेडपी शाळेतल्या विद्यार्थ्यांची ही व्यथा पुन्हा एकदा समोर आलेली आहे. यंदा शासनाकडनं निधी न आल्याचं शाळेचं म्हणणं आहे. शाळा व्यवस्थापन समितीनं संताप व्यक्त केलाय. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी सदस्य देखील अनवाणीच राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. जो आम्हाला मागच्या वर्षी बूट भेटत होते ते काही या वर्षी आम्हाला बूट भेटले नाही, म्हणून आम्ही आता बूट आमचे
बूट दिलेले ते मागच्या वर्षी ते फाटले होते आणि या वर्षी आम्हाला काही बूट दिले नाही म्हणून आम्ही आज बूट घालून आलो नाही. मागच्या वर्षी आम्हाला शाळेकडून मिळाले बूट फाटले आणि यावर्षी आम्हाला बूट मिळाले नाही म्हणून आम्ही घालून आलो नाही. शासनाने यावर्षी आम्हाला कपडे दिले पण बूट दिलेले नाही आहे. आम्ही वारंवारता मुख्याध्यापिका मॅडमकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं आहे की शासनाने निधी दिला नाही म्हणून आम्हाला काही बूट ते देऊ शकले नाही. आता परिस्थिती अशी आलेली आहे, आजची आहे 14 ऑगस्ट, उद्याला आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्ताने आम्ही गावामध्ये प्रभात फेरी काढत असतो. आता प्रभात फेरी काढत असताना आपल्या या चिमुकल्यांनी, या गोरगरीब जनतेच्या मुलांनी ती अवानी पायानं फिरावं का, अनवाणी जावं का, यासाठी मी या सिस्टमचा, या शासनाचा निषेध करतो. माझी काही सोय आहे नाही जुडे घेण्याची. आजपर्यंत ते मास्तर लोक म्हणत होते का मी जुडे शाळेमधून भेटन बा, पण ते अजूनपर्यंत आम्हाला काही मिळाले नाही. ते म्हणत होते आम्हाला का तुम्ही गावातल्या शाळेत शिकवा, आम्ही सर्व तुम्हाला देऊ, पण आजपर्यंत आम्हाला काही मिळालं नाही. आता आम्ही का करू? आता आम्हाला येळावर मिळून म्हणून राहिले आमचे लेकरं का आम्हाला जुडे घेऊन द्या, आमची काही सोय आहे नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.